हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हिथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे नितीन गांधी सर. सर नमस्कार. आणि हितगुज मराठी गप्पा या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आता ह्या व्यवसायात तुम्ही कसे आलात आणि किती वर्ष झाली? ह्या व्यवसायात मी तसा अपघाताने झालो, कारण मी पूर्वी आमचा जो पिढीजात होता की रेती सिमेंटचा बिझनेस होता. ओके. माझ्या मित्रांसहज म्हणून डेव्हलपमेंट ऑफिसर तो झाला होता, त्याला जॉब लागला होता, त्याला एजंट रिक्रूट करायचे होते इन्शुरन्ससाठी, LIC साठी. ओके. तर त्याने मला येऊन गळ घातली की तू एजन्सी घे माझ्यासाठी, मी काम करेन, बाकी तू काही करू नकोस, तू फक्त एजन्सी घे. आणि त्या अनुषंगाने मी आलो अपघाताने इथे. ओके. चला, काही ऍक्सिडेंटली तुम्ही आले तरी तुम्ही त्याच्यात एकदम, मित्र तुमचा रेती सिमेंट वाला होता, तुम्ही त्याच्यात छान पाय रोवून तुमचे या व्यवसायामध्ये उभे राहिले. बरोबर. खूप छान. खूप. सर, फॉरएव्हर कन्सल्टंट हे तुमच्या फॉर्मचं नाव आहे. बरोबर. त्या अंतर्गत तुम्ही ग्राहकांना काय काय सेवा पुरवतात? आम्ही फॉरएव्हर कन्सल्टंटच्या अंडर एकतर इन्शुरन्स, म्हणजे जो आम्ही मुख्य आमचा आहे तो LICचं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यानंतर म्युच्युअल फंड पुरवतो, आणि मेडिक्लेमच्या आमच्याकडे 4-5 असं कॉर्पोरेट एजन्सीज आहेत. मेडिक्लेम आणि डिबेंचर्स म्हणजे कंपनीज FD असतात. हे सगळ्या सेवा आम्ही प्रोव्हाइड करतो आमच्या फॉरएव्हर कन्सल्टंट मध्ये. ओके. इन्शुरन्स मध्ये पण फार वेगवेगळे प्रकार असतात सर, म्हणजे माणसांचा इन्शुरन्स आहे, गाड्यांचा, फर्मचा, बिल्डिंगचा, ते पण सगळं. 2 प्रकार आहेत मुख्यत्वे करून, एक लाईफ इन्शुरन्स आणि एक जनरल इन्शुरन्स. ओके. लाईफ इन्शुरन्स मध्ये फक्त व्यक्तीचा इन्शुरन्स येतो, बरोबर. आणि जनरल इन्शुरन्स मध्ये इतर सगळे मालमत्ता, गाड्या, इतर जे काही येतं ते सगळे जनरल इन्शुरन्स मध्ये ऍड होतं. मग ते दोन्ही तुम्ही करतात? हो, दोन्ही करतो. ओके. इन्शुरन्स घेणं कितपत महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही काय लोकांना अपील कराल इन्शुरन्स घेण्यासाठी? इन्शुरन्स घेणं खूपच महत्वाचं आहे, कारण कसं होतं ना की जो आपला इन्व्हेस्टमेंटचा पिरॅमिड म्हणतो आम्ही ज्याला, जो ट्रायंगल येतो, त्याचा जो बेस आहे ना, हा इन्शुरन्स आणि मेडिक्लेम इकडनं सुरू होतो. बरोबर. आणि त्यानंतर तो मग हळूहळू तुम्ही FD किंवा इतर जे काही टूल्स आहेत, पोस्टाचे म्हणा, बँकेचे म्हणा, आणि त्यानंतर म्युच्युअल फंड, आणि मग शेवटी शेअर्स, असा हा पिरॅमिड असतो. ओके. पण बरेचसा लोक उलट करतात, म्हणजे सुरुवातच म्युच्युअल फंड पासून करतात, बेस त्यांचा पक्का होत नाही. त्यामुळे तर इन्शुरन्स हा फॅमिलीसाठी खूप महत्वाचा आहे, खरं रोल करतो. ते महत्वाचं आहे सगळ्यात. म्हणजे एकदा आपण आपलं लाईफ सिक्युअर केलं, करणं गरजेचं आहे, आणि मग त्याच्यावर सगळं उभा राहतो त्याच्यावर. येस, अगदी बरोबर. सर, इन्शुरन्स घेणं महत्वाचं आहे म्हणतात तुम्ही. हो, नक्की. मग हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स घेताना एक तर पहिलं त्या कंपनीचा तुम्ही क्लेम रेशो बघितला पाहिजे, ही कंपनी किती ब्रँडेड आहे आणि किती क्लेम दिले तिने. बरोबर. आणि त्यांचा रिजेक्शनचा रेशो एक चेक करायला पाहिजे आपण, जो ऑनलाईन आपल्याला सहज अवेलेबल असतो. आणि मग त्या कंपनीकडे जावं. कंपनी नंतर येतो एजंट. मग ज्या एजंटकडे तुम्ही घेता त्याची व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे की तो किती अनुभवी आहे, किती वर्षाचा त्याचा एक्सपिरियन्स आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण पुढे पाऊल, कारण ते अगदीच फार आपल्या जीवाची आणि आपली इन्व्हेस्टमेंट, आपण पैसे त्याच्यात लावतोय म्हणताना ही काळजी घेतली पाहिजे. तरी सुद्धा लोक इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका करतात, म्हणजे आजपर्यंत तुमच्या लक्षात आलेली अशा की? आम्ही शक्यतो बरेच लोकांना समजवतो की ज्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणतात. जशी प्रत्येक गोष्टीला एक किंमत आहे. आता आपल्या पाठी एक टीव्ही आहे, तर त्याची किंमत आहे 35-50 हजार जी काही असेल ती त्याची स्वतःची किंमत आहे. बरोबर. तशी प्रत्येक व्यक्तीची स्वतःची किंमत असते, पण ती त्या व्यक्तीला माहीत नसते. ती किंमत काय असते? आता तुम्ही समजा माझी बायको धरा, मुलं धरा, त्यांना बाबा पाहिजे, त्यांना नवरा पाहिजे, पण त्या व्यक्तीचं कर्तव्य काय आहे की मी नसताना जे माझं इन्कम आहे ते त्या फॅमिलीला जनरेट झालं पाहिजे. अगदी बरोबर. ती जबाबदारी माझी आहे. पण तिथे प्रामुख्याने दुर्लक्ष होतं. लोक फक्त फायद्याकडे बघतात, मला काय मिळणार ह्याच्यातून. त्यामुळे ते इन्शुरन्सचं पूर्ण पार्ट पूर्ण करत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला फॅमिली तुमची व्यवस्थित सपोर्ट ठेवायचा आहे फॅमिलीला, तर तुम्हाला इन्शुरन्स वर व्यवस्थित आपण स्वतःची त्यांनी व्हॅल्यू आम्ही काढून देतो त्यांना की तुमची व्हॅल्यू काय आहे, जशी ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणतात. बरोबर. किंमत परिवाराला किंमत म्हणजे आपल्या त्यांना हे नको असतं, त्यांच्या भावना असतात, माझा नवरा पाहिजे, पण माझी जबाबदारी आहे की मी त्यांच्यासाठी ATM आहे ना. तर ते ATM कधीच बंद पडता कामा नये, मी असलो किंवा नसलो. त्यामुळे ह्युमन लाईफ व्हॅल्यू प्रमाणेच इन्शुरन्स घेतला पाहिजे, हा माझा आमचा आग्रह असतो. ओके, बरोबर आहे. मंडळी, सर काय काय सांगतायत हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका
आणि अजूनपर्यंत तुम्ही काही या बाबतीत पावलं उचलली नसतील तर नक्कीच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि त्याबरोबर सरांचे पण कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते पण तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण घेऊयात पुढचा प्रश्न. कुटुंबासाठी सर की कोणतं इन्शुरन्स कव्हर हवं, साधारण काही त्याच्याशी कॅटेगरी किंवा काही आहे का? हा, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आम्ही त्या प्रत्येक कुटुंबाची व्हॅल्यू काढतो, त्याचं व्हॅल्यू त्यात त्यांचं आम्ही त्यांचा असेट बघतो, त्यांच्या लायबिलिटीज बघतो आणि त्याप्रमाणे त्या फॅमिलीची एक व्हॅल्यू ठरली जाते. त्याप्रमाणे आम्ही त्यांना इन्शुरन्स कोट करतो की तेवढा इन्शुरन्स त्यांनी घ्यायला हवाच हवा आणि मग त्यानंतर गुंतवणूक हा भाग येतो. बरोबर आहे. सध्याचं आपण बघतोय सर की ह्या गोष्टी सर्रास बोलल्या जातात, इन्शुरन्स आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड वगैरे आहे, पण यंग जनरेशन याच्याकडे कशा दृष्टीने बघतोय? हा, यंग जनरेशनचा प्रॉब्लेम काय होतो की हल्ली सगळ्यांना झटपट पैसा हवा असतो. बरोबर आहे. तर होतं कसं की इन्शुरन्समध्ये कोणत्याही कंपनीकडे तुम्ही गेलात तर त्यांचे जे लॉंग टर्म प्लॅन असतात 25 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष, जे आजच्या तरुणाला झटपट पाहिजे असतात, की पटकन पैसे आले पाहिजेत, त्यामुळे थोडा म्युच्युअल फंडकडे वळतो जास्त करून. पण त्या अशा मुलांना देखील आम्ही हा जो पिरॅमिड मी मागे बोललो मगाशी, त्या पिरॅमिड प्रमाणे समजून सांगितलं ते तरुण पिढीला कळतं. पण माझं एवढंच आव्हान आहे तरुण पिढीला की डायरेक्ट म्युच्युअल फंडकडे न जाता तुमचा आधी टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम सुरक्षित करून घ्या, म्हणजे तुमचा परिवार सुरक्षित होईल आणि मग तुम्ही म्युच्युअल फंडकडे वळालात तरी हरकत नाही. बरोबर आहे सर. आणि समजा अगदी तरुण वयात तुम्ही इन्शुरन्स काढताय तर त्याला तुमचे जो हप्ता बसतो दर महिन्यात, दर वर्षाचा, तो कमी असतो, तो अगदी कमी बसतो. तो पण एक बेनिफिट. तोही एक बेनिफिट आहे की यंग एज मध्ये अगदी चालू केल्यामुळे तुमचा प्रीमियम खूप लो असतो, कमी असतो आणि तोच इन्शुरन्स, तोच जो हप्ता एकदा झाला नक्की का तोच तुम्हाला शेवटपर्यंत असतो, त्यात वाढ होत नाही आधी. बरोबर आहे. आणि सर असं पण होऊ शकतं का की आधी समजा तेवढे नाहीये तुमच्याकडे पैसे, पण तुम्ही हे घेणं गरजेचं आहे इन्शुरन्स, तर तुम्ही तसं सगळं मॅनेज करा आणि प्लस आधी एक सर्टन थोडं कमी अमाऊंटची काढली पॉलिसी आणि मग एक 30-40 नंतर, तर आपण ते व्हॅल्यू वाढवू शकतो का? अगदी चांगला प्रश्न होता तुमचा मॅडम. मुळात कसं असतं की आपण एखादं घर किंवा एखादी बिल्डिंग बांधतो, त्याचा पहिला पाया आपण टाकतो. आपण काही एकदम एकाच वेळी 20-22 माळ्याची बिल्डिंग उभी राहत नाही. तर तसंच आपण इन्शुरन्सचा आधी पाया टाकून घेऊ शकतो आणि हळूहळू आपल्या इन्कम प्रमाणे तो त्या याला सूट करत वाढवत नेऊ शकतो. ओके, बरोबर. म्हणजे ते त्याच पॉलिसीज आपण अपडेट करू शकतो. हा, त्या पॉलिसीत अपडेट नाही होत, पण आपण वेगळ्या ऍडिशनल पॉलिसी घेऊन तो गॅप भरून काढू शकतो. ओके, पण मग त्याचा हप्ता खूप जास्त वाढतो असं नाही? असं नाही. यंग एज मध्ये तुम्ही 40 पर्यंत, म्हणजे मी तर असं सजेस्ट करेन की 40-45 पर्यंत तुम्ही रेग्युलर प्रीमियमचे प्लॅन घेतले तरी त्याचा हप्ता जास्त बसत नाही. एक 45 नंतर तुमचा हप्ता जास्त बसतो. पण ह्यासाठी आपण 45च्या आधीच सगळं इन्शुरन्स घेऊन जर ठेवलं तर तो भारी पडत नाही पुढे. ते महत्वाचं आहे ना सगळ्यात. आता आपण इन्शुरन्स बद्दल बऱ्यापैकी माहिती करून घेतली असं म्हणायला हरकत नाहीये, तर आपण म्युच्युअल फंडकडे बोलूयात कसं? हो, नक्की. ऍक्च्युली म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे? म्युच्युअल फंड म्हणजे हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, कारण लोकांना बरेचसे माहित नसतं. लोकांना SIP हे जास्त माहित असते की बरेच जण असा प्रश्न घेतात, नाही माझ्याकडे म्युच्युअल फंड नाही पण SIP आहे. ऍक्च्युली SIP हा प्रकार म्युच्युअल फंडचाच आहे. ओके. तर म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही अवश्य हवी आणि ती लॉंग टर्म साठी हवी. अच्छा. एक सातत्य जे असतं त्या सातत्याने तुमचं वेल्थ बिल्ड बनत जाते आणि एक चांगली अमाऊंट तुम्हाला सर्टन अमाऊंट एक साधारण त्या एजला मिळते. आणि मग म्युच्युअल फंडची अमाऊंट फिक्स असते की दर महिना किंवा असं तुम्ही? नाही, म्युच्युअल फंडची अमाऊंट गुंतवणूक करताना फिक्स असते पण मिळणारी रक्कम फिक्स नसते. तर ह्यात कसं असतं की आपण कोणत्या AMC म्हणजे जे असेट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कोणत्या कंपनीत आपण पैसे टाकतोय, कोणता फंड निवडतोय, कारण याच्यात मुख्य प्रकारे 3 असतात, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. बरोबर. तर ह्याचं कॉम्बिनेशन मी कसं घेतोय ओके, ह्यावर डिपेंड आहे की तुमची वेल्थ कशी पुढे बनणार. बरोबर. कारण तरुण वयात काय होतं की मुलं आजकाल प्रायव्हेट ऍप येतात, ग्रो ऍप आहे, एंजल वन आहे, फटाफट मोबाईलवर डाउनलोड करतात आणि बरेचसे लोक अग्रेसिव्ह मध्ये जास्त रिटर्न्स दिसतात स्मॉल कॅप मध्ये, तर बरेचसे तिथेच जातात आणि मग 2-4 वर्षांनी त्यांना कळतं की आपली वेल्थ झालीच नाही म्हणून, आणि मग तो वर्ग परत आमच्याकडे वळतो. म्हणून मी सजेस्ट करेन की आधीपासून जर तुमच्याकडे वेल्थ मॅनेजर असेल तर तुम्हाला योग्य गाईड पण मिळेल त्याच्यात. बरोबर आहे. आणि मग SIPचं कशी सिस्टीम असते? SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही एक दरमहा रक्कम ठरवायची. आता आम्ही ती फॅमिली बघून ती कोट करतो की ते त्यांचं इन्कम काय आहे काय त्याप्रमाणे,
अगदी मी सांगतो ना, म्हणजे आता आमच्या घरात काम करणाऱ्या वगैरे आहेत ह्यांना पण आम्ही अगदी 100 रुपयापासून पण सुरू करून दिलेली आहे अच्छा. SIP. बरोबर. पण मग ती पुढे 500, 1000 जसे आपलं इन्कम वाढेल त्याप्रमाणे आपण वाढवू शकतो. 50,000, 1,00,000, 5-5 लाखाची पण SIP माझ्याकडे आहे महिना. अरे वा, तर ते खूप जो तो छान. आपापल्या याच्याप्रमाणे SIP करतो आणि त्याचे रिझल्ट चांगलेच आहेत. बरोबर आहे. सर मला अजून कन्फ्युजन आहे की म्युच्युअल फंड SIPचं कळालं आता की दर हो. महिन्याला हो. किंवा काय तुम्ही एक सर्टन अमाऊंट ठेवायची आणि ती बरोबर. दर तशीच टाकत राहायची. हं. पण म्युच्युअल फंड मध्ये म्हणजे ते एक असं अकाउंट असतं का आपलं की आपल्याला माझ्याकडे 10,000 आहे मी त्याच्यात टाकले किंवा असं काही प्रोसेस आहे का? चांगला प्रश्न आहे तुमचा. हं. ह्याच्यात कसं असतं की एक प्लॅटफॉर्म असतो. त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अकाउंट ओपन करावं लागतं. जसं आपण बँकेत आपण जाऊन सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट ओपन करतो, बरोबर आहे. तसं म्युच्युअल फंडची काही कंपनी, जसं आता आम्ही जे काम करतो ते NJE वेल्थ आहे, HDFC आहे, ICICI प्रुडेन्शियल आहे, हे मोठे प्लॅटफॉर्म आहेत. बरोबर आज आहे. नंबर 1ला NJ आणि HDFC नंबर 1, 2 वर असतात. ह्या प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबिलिटी करून देतं की त्यांच्याकडे आपण एक अकाउंट ओपन करायचं. ते अकाउंट आपल्या बँकेला लिंक होतं आणि बरोबर. मग त्या थ्रू आपण डायरेक्ट कंपनीत पैसे गुंतवू शकतो. मग बरोबर. त्या प्लॅटफॉर्मवर पैसे राहत नाहीत. पैसे आपण जे जातात बँकेतून ते डायरेक्ट त्या आपण जिथे गुंतवले त्या कंपनीला जातात. बरोबर आहे. पण आपल्याला टेक्नॉलॉजी सगळी आहे ती प्लॅटफॉर्म पुरवते आपल्याला. पुरवते. बरोबर आहे. आणि मग ती किती अमाऊंट आपण त्याच्यात टाकू त्याच्यात शकतो? आपण अगदी 100 रुपयापासून, मी SIP जसं म्हटलं, 100 रुपयापासून 500, 1000, 5000, 10,000 कशीही करू शकतो. त्या व्यतिरिक्त त्याच्यात दुसरा एक प्रकार आहे की लमसम म्हणतो आम्ही. तर एखाद्याकडे पैसे मध्येच येतात, बोनस येतो, कधी काही घरात समारंभ असला की एक सर्टन अमाऊंट येते मुलांची वगैरे. बरोबर आहे. तर त्यात पण तुम्ही 20,000, 25,000, 10,000 अशी टॉपअप करू शकता वन टाइम, ओके. की ज्याची ग्रोथ अजून फास्ट होते बरोबर आणि आहे. आपला कॉर्पस चांगला. त्याच्यात ना एक थंब रूल आहे, म्हणजे मी सगळ्या तरुण मुलांना सांगेन, म्हणजे मी माझ्या नात्यातल्या सगळ्या भाच्यांना, पुतण्यांना हे लावून दिले ओके. की 25 वर्षाच्या आधी जॉबला चांगले लागतात, पॅकेज पण बऱ्यापैकी असतात, 60-70 हजार अगदी नॉमिनल, कमी ते कमी. 10-12 लाख रुपये म्हणजे वर्षाला असे असतात package. बरोबर आहे. तर त्याचा एक थंब रूल आहे की 15/15 म्हणतात त्याला. अच्छा. 15/15 म्हणजे काय, जर मी 15,000ची SIP लगातार 15 वर्ष जर करत राहिलो तर माझा जो कॉर्पस आहे तो साधारण 1 कोटीपर्यंत पोहोचतो. अरे वा, मस्त. म्हणजे माझे 27 लाख रुपये मी तिथे भरतो आणि त्याचा 1 कोटीचा आहे. तर ह्याचा फायदा काय होतो, हल्लीची तरुण पिढीचं काय असतं की मी जास्त वर्ष काम नाही करणार, मला हो. मनासारखं जगायचंय. तर ह्या 1 कोटीवर ते 50,000 ते 60,000 रुपये महिना पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतात अरे वा, वयाच्या 40 किंवा मस्त. 45. म्हणजे पेन्शन सारखं ना? पेन्शन सारखं. Yes. पण त्या 40-45 हे काम तर करतच असतो, पण हे ऍडिशनल हो. पॅसिव्ह इन्कम त्यांना बरोबर आहे. सपोर्टला तयार होतं. म्हणजे ते एक प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य म्हणू आर्थिक शकतो स्वातंत्र्य आपण. म्हणू शकता, बरोबर. अरे आणि वा. मुलं हल्लीची मुलं आल्यामुळे ऍपल ह्याच्यात त्याच्यात हो, हो, लोनवर हो, घेतात, हो, त्यापेक्षा हो. मी त्यांना सजेस्ट करेन स्वतःच्या पैशाने घ्या, थोडे Yes. दिवस धीर झाला. बरोबर आहे. खूप छान. आणि ह्याच्या बाबतीत एक असं पण आहे ना सर की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच आई वडिलांनी काही दर महिना सेव्हिंग केलं तर त्याच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अब्रॉडला जाण्यासाठी वगैरे पण त्याचा फायदा होऊ शकतो अगदी ना? बरोबर आहे. म्हणजे अगदी मी 5,000ची जरी अमाऊंट टाकली ना त्याच्यात, तर ती जवळजवळ 50-60 लाखापर्यंत पोहोचते. मूल 18-20 वर्षाचं होईल. अरे वा, जर मी हात नाहीच लावला मध्ये. बरोबर आहे. म्हणजे एक आपण असं संगोपन करायचे की मला ट्विन्स झाले, त्या ट्विन्ससाठी मी हे करतोय अच्छा. की जे ट्विन्स खर्च तर देणार नाही आपल्याला, आपल्या बरोबर मुलाचा तर आहे. खर्च आहे आपल्याला, पण त्याचा हो. खर्च नाही. पण जेव्हा जेव्हा कपाटातून बाहेर येईल तर त्यावेळी तो मोठी मोठे अमाऊंट खरं आहे. हे खूप छान आयडिया सांगितली सरांनी. मंडळी नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यात एकदम खरंच, कारण पैशाची गरज आणि पैसा हा पदोपदी लागणारी गोष्ट आहे, तर त्याचं व्यवस्थित मॅनेज केलं ते तर आपल्या हातात खूप पैसा असू शकतो. सर आणि मला एक असं म्हणायचं आहे की मग म्युच्युअल फंड FD ह्याच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? आणि एक माझा असाही प्रश्न होता सर, जर म्युच्युअल फंडमध्ये आपण समजा आज मी 25,000 टाकले, 10,000 पुढच्या महिन्यात टाकले, 20,000 कसे टाकत गेली, तर त्याचं जे इंटरेस्ट रेट म्हणा किंवा ते सारखं असतं की खालती वरती होऊ शकतं मार्केट रेटनुसार? मुख्य म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इंटरेस्ट आपल्याला मिळत नाही. ओके. कारण हे मार्केटवर डिपेंड असल्यामुळे कंपनीचा परफॉर्मन्स जसा कमी जास्त होतो, म्हणजे जसं सेन्सेक्स आपला कमी किंवा जास्त होतो त्याप्रमाणे होत राहतं. आता याचं बेनिफिट आपल्याला काय असतं की जेव्हा मार्केट पडतं, म्हणजे SIP मध्ये मुख्यत्वे करून असतं की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा पण मी विन विन सिच्युएशन असते, कारण जेव्हा मार्केट पडतं तेव्हा मला युनिट जास्त मिळतात. बरोबर. म्हणजे मी आज समजा एक 5,000 रुपये टाकले
समजा माझं मार्केट आज हे आहे आणि त्याच्यात मला 500 युनिट्स मिळतात, हम्म. पण ज्यावेळी मार्केट पडतं तर 500च्या ऐवजी मला 600 युनिट्स मिळतात. हो. आणि जेव्हा मार्केट करेक्शन होतं 1.5-2 वर्षाने, Yes. तर युनिट्स वाढल्यामुळे त्याची अमाऊंट ह्यूज होते. ते हा. म्हणजे मार्केट वाढलं तरी मी जिंकलो आणि मार्केट पडलं तरी मला सेलमध्ये युनिट्स माझ्या, म्हणजे दोन्हीकडे विन विन सिच्युएशन असते याच्यात. ओके. आणि शक्यतो आम्ही जी लमसम अमाऊंट आहे, वन टाइम तुम्ही जसं म्हणाल 10,000, ते मार्केट बघून आम्ही त्या ह्याच्यात लगेच टाकायला सांगतो की बाबा आता अच्छा. पैसे असतील तिथे टाकून द्या पटकन. बरोबर आहे. म्हणजे हा एक बेनिफिट अशा दृष्टीने आहे. हो हो. बरोबर आहे. आणि मग मी मगाशी म्हणत होती तसं की म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉझिट्स बरोबर. याच्या बाबतीत काय मग सांगा? आता याच्यात मोठा डिफरन्स काय आहे की एफडी म्हणजे आता कसं आहे की आज लोक म्हणतात की गॅरंटी आहे काय आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी बँकेत पण 5 लाखाच्या वर आपल्याला गॅरंटी नाही अमाऊंटला. म्हणजे एखादी आता आपण तो बघतो की बऱ्याचशा बँका बुडतात वगैरे, हो. त्याच्या अगेन्स्ट मी नाहीये, पण त्याच्यात पण 5 लाखाचीच गॅरंटी आहे. मग जर आणि ती बँकही काय करते तर ती पण इन्व्हेस्ट करतच असते कुठे नाही, कोणाला लोन देते, कोणाला काय देत असते, तिथे आपण बघत नाही. पण बरोबर. मार्केटमध्ये काय आपण स्वतः गुंतवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे याचे बेनिफिट्स आपल्याला जास्त मिळतात. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, मी एफडी करतो, किती टक्क्याने आज आहे तुम्हीच सांगा, किती टक्के तुम्हाला एफडी मध्ये मिळतात बँकात जर तुमचा व्यवहार 6-7 सिनियर बरोबर, अगदी सिनियर सिटीजन असेल तर 60%. बरोबर. आता तुम्हाला सांगतो इन्फ्लेशन रेट काय आहे आपला, 6 to 7% आहे. म्हणजे महागाई 6 ते 7% वाढते. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतं 6%. बरोबर. आता गॅसचीच किंमत 30 रुपये पटकन वाढली. म्हणजे ती टक्क्याने जर धरायला गेलं तर ह्या 2-3 वर्षात ते 20% वाढले महागाई. अरे बापरे. तर मी आज जर 1 लाख रुपयाची एफडी केली ती पुढच्या वर्षी 1,07,000ची होते जास्तीत जास्त त्याच्यात. अगदी सिनियर सिटीजन असेल तर. बरोबर. आणि तेच जर मी म्हणजे याचा अर्थ काय की मी 1 लाख माझा जो आजचा खर्च आहे तो पुढच्या वर्षी 1,07,000 ते 8,000 होतो जर इन्फ्लेशन 7% किंवा 60% पकडलं असेल. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट मी 0% वर करत असतो. आणि हे लोकांच्या लक्षात येत नाही, त्यांना फक्त वाटतं की तिथे सिक्युरिटी आहे. बरोबर आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये 12-15% तुम्ही 5 वर्ष राहिला तर अगदी मिळतातच, कारण गेल्या 26 वर्षाची हिस्ट्री आहे म्युच्युअल फंड मध्ये की तुम्ही जर सातत्य ठेवलं तर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्हाला 12% आरामात मार्केट देऊन जातं. म्हणजे तुम्ही महागाईचा सामना करू शकता. म्हणजे एकदा त्याच्यात आपण पैसे टाकले की त्याच्याकडे 5-7 वर्ष तरी बघायचं नाही. तुम्ही एफडी कडे बघता का? जेव्हा एफडी टाकता की बँक काय करते त्या पैशाचं हे आपण बघत नाही ना. फक्त आपल्याला लिहून दिलं की 1,07,000 गॅरंटेड आमच्याकडे जमा आहे. बरोबर आहे. सर, परत जरा तरुणांकडे येऊयात आपण की आर्थिक नियोजन त्यांनी साधारण कितव्या वर्षापासून चालू करावं असं तुम्हाला वाटतं? तिथं सांगेन जॉबला लागल्याबरोबर. ओके. म्हणजे वर्ष सांगणार का ना, हल्ली हायर एज्युकेशन मुळे ते 25शीत पण काम करतात, 30शीत पण सुरू होतं. काही जण तर 18 पासून पण करतात. म्हणजे जो एक असा वर्ग आहे की ज्यांचं शिक्षण जमत नाही त्यांचं अर्ली आहे, पण इन्कम सुरू झाल्याबरोबर तुम्ही ते करायला हवं, सेव्हिंग करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जसं मगाशी तुम्ही बोलले की एक काही वयातच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळायला सुरुवात होतात. कारण याचा मी एक फंडा सांगतो, याला आम्ही 3 स्टेज ऑफ लाईफ म्हणतो. 3 स्टेज ऑफ लाईफ म्हणजे काय, तर 0 ते 25 वर्ष मी डिपेंडंट असतो पालकांवर. बरोबर. म्हणजे माझी मौज चालू असते, शिक्षण तर चालूच असतं पण माझे आई वडील सगळा खर्च बघत. बरोबर आहे. 25 ते 60 मी इंडिपेंडंट स्वतंत्र असतो. ह्याच काळात आहे ना मला जॉब लागलेला असतो, म्हणजे एक प्रकारे माझ्यावर पाऊस पडतो इन्कमचा. बरोबर. की 35 वर्ष मी कमवत असतो आणि त्याच्याबरोबर माझी फॅमिली वाढत असते. मला मुलं होतात, मग परत आई बाबा माझे वयस्कर होतात, म्हणजे खर्च वाढत जातो तिथे. पण त्याच काळात पैसाही येत असतो. बरोबर. तर हा पैसा जो आहे हा तुम्ही तेव्हा सेव्ह केला पाहिजे. थर्ड स्टेज येते 60 ते 70. आता ही प्रत्येकाला ऑप्शन आहे ते की तुम्ही डिपेंडंट राहायचं का इंडिपेंडंट राहायचं. बरोबर आहे. तुम्ही पहिली 25 वर्ष तर डिपेंडंट राहिलात, पण पुढची परत जी 60 नंतर देवाने आयुष्य दिलंय ती डिपेंड राहायचं का इंडिपेंडंट हे तुमच्या या 35 वर्षात ठरतं. बरोबर आहे. की तुम्ही इथे काय केलंय, की हे इथे जो पाऊस पडलाय त्यात तुम्ही फॅमिलीला तर खर्च केलाच आहे, पण तुम्ही स्वतःसाठी काय जमा केले. ओके. त्यावर ठरतं की तुम्ही डिपेंडंट राहणार का इंडिपेंडंट राहणार. बरोबर. प्रत्येकाने ते आपापलं ठरवायचं. म्हणजे त्याच जो 35चा काळ आहे, 35 वर्षाचा काळ आहे तर त्याच्यात तुम्ही खरोखर नीट मॅनेज केलं पाहिजे. महत्वाचा काळ. आणि सर असं आहे ना, आजकाल कोणावर विसंबून राहायची इच्छा नसते, कारण इतकं आपण बघतोय सगळ्या रोजच्या घडामोडी किंवा काय काय गोष्टी ऐकतोय त्याच्यावरून. मी तर अगदी आणि महिलांनाही स्पेशली, पुरुषांचं तर आहेच पण महिलांनाही मी सांगेन स्पेशली की तुम्हाला एक सर्टन एज नंतर तुम्हाला तुमचं पेन्शन कसं मिळेल. वर्किंग तुम्ही असाल तर तेवढा प्रश्न येत नाही, पण जेव्हा हाऊसवाईफ असते आणि मग एक सर्टन एज 50-60 नंतर तुम्ही तुमचं इन्कम
दर महिन्याचं पेन्शन कसं कलेक्ट करू शकतात ना, याच्यावर अगदी सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा विचार करा. आणि उशीर कुठल्याच गोष्टीला झालेला नसतो. आज तर आज, जसा आज सूर्य उगवलाय आपल्या दृष्टीने, तर त्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायचा आहे. आणि सर मला पण तेच हवंय की मी कोणावर मला विसंबून नाही राहायचं. अगदी बरोबर. त्यामुळे नक्कीच मला पण तुम्ही छान व्यवस्थित गाईड करा की काही माझी जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा काय ते मी कसं पुढच्या दृष्टीने त्याचा यूज करू शकेन. नक्की नक्की तुमचा पोर्टफोलिओ बघून मी तुम्हाला सजेस्ट करेन. येस थँक्यू सर. सर तुमच्याकडे अशी एखादी कुठली केस आली आहे त्या संदर्भात तुम्ही सांगू शकाल का? इन्शुरन्सची असू देत किंवा काय, की कशी त्या फॅमिलीला त्या गोष्टी तुमच्याकडे जे फंड जमा होते त्याचा फायदा झाला असेल? अशा बऱ्याचशा घटना आहेत. म्हणजे मी माझ्या तरुणपणातली एक घटना सांगेन हा. की आपल्याला तिथे खूप माइंडली सेटल राहावं लागतं. म्हणजे मी एका घरात गेलो होतो की त्यांना मी 10 लाखाचा इन्शुरन्स क्लोज केला. हा. त्यावेळी नवरा, बायको आणि त्याचे बाबा वयस्कर 80 वर्षाचे होते साधारण, असे 3 जण ते घरात होते. बरोबर. एक 10 लाखाची मी त्या काळातली जीवनानंद पॉलिसी मी क्लोज केली. साधारण 40-1,000 रुपये प्रीमियम होता वर्षाला. तर नेमकं त्यांना चेकबुक मिळालं नाही ओके. त्यावेळेस. तर ते मला म्हणाले की तुम्ही एक काम कराल का, उद्या याल का तुम्ही? तर म्हटलं ठीक आहे, मी उद्या येईन. मी दुसऱ्या दिवशी गेलो. त्यावेळी मी त्या काळात ब्रीफकेस वापरायचे बरेचसे. ब्रीफकेस घेऊन मी असा बसलेलो खुर्चीवर. मी गेलो तर नेमकं ती सून नव्हती घरात, मुलगा आणि वडीलच होते. बरोबर. मी तिथे बसल्याबरोबर ते जे 80 वर्षाचे वडील होते ते उठले आणि माझ्यावर भडकले एकदम. त्यांनी मला लाखोली व्हायली की तू माझ्या मुलाला बुडवायला आलायस, आमच्याकडे पैसे नाहीत. मी चष्मा बनवायला म्हणत होतो तर त्यांच्याकडे पैसे नाहीत, गोळ्या माझ्या उशिरा येतात आणि तू त्याला कशाला खड्ड्यात घालतोयस, त्याला अजून टेन्शन येईल, असं तसं भरपूर. म्हणजे माझी कानशील अशी मला अशी सवय नव्हती ऐकायची. आणि ती ना गिरगावातली जुनी चाळ पद्धत होती आणि लोक गोळा झाली त्यांचा आवाज ऐकून. तर मी इथे शांतपणे घेतलं. मी म्हटलं बाबा तुम्ही अजिबात रागावू नका, भडकू नका, मी काही करत नाही, यांच्याकडून घेत नाही, मी ही बॅग बंद करून निघतोय, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मी तसंच खाली उतरलो. मला एकदम शर्मेल्यासारखं झालं होतं. तर तो मुलग्याला लाज वाटली. बरोबर. तो वडिलांसमोर काही बोलू शकला नाही. तो धावत माझ्या पाठी आला. तर मला म्हणाला की सॉरी हो सर असं आहे. म्हटलं नाही सॉरी तुम्ही म्हणू नका. तुम्हाला माहित आहे का वडील का भडकले तुमच्या? कारण आज त्यांच्याकडे स्वतःचे पैसे नाहीत खर्च करायला, ते तुमच्यावर अवलंबून आहे. हा म्हटलं तुम्हाला धडा आहे की जर असं भडकायला नको तर तुमच्याकडे त्या काळात पैसे पाहिजे. सर हे बघा अंगावर काटा आला. म्हणजे आणि वयस्कर व्यक्ती जर एवढी बिचारी कळकळीने हे केलं तिने. हो खरं. तो एक अनुभव माझ्यासाठी खूप काही घेऊन गेला की लोकांचं मॅनेजमेंट नसलं की कसे लोक परावलंबी असतात. कारण त्यांनी जे सांगितलं मला की मला गोळ्या उशिरा आणून देतात, चष्मा माझ्यासाठी बनवला नाही, वाईट गोष्ट. तेव्हा मलाच स्वतःला हे वाटलं. बरोबर. त्या मुलांना मला मग दुसऱ्या दिवशी बाहेर बोलवून तो चेक वगैरे दिला, क्लोज झालं ते. पण हा एक अनुभव माझ्या स्मरणात आहे चांगला. हो. आणि तुम्हाला पण एक छान एक्सपिरियन्स येऊन गेला की लोकांना इतरांना सांगण्यासाठी. कारण आमचं क्षेत्रच असं आहे ना की तुमच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ पाहिजे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आपलं संतुलन ढळू देता कामा नये. कारण असे अपमानाचे वगैरे प्रकार, म्हणजे अपमानच वाटला मला त्या काळात. कारण मला अशी सवय नव्हती की असं कोणाचं ऐकून घेणं किंवा काय. पण मी शांत राहिलो त्या काळात. बरोबर आहे. आणि हे सगळं ट्रेनिंगचं स्किल असतं की वेगवेगळे आपण ट्रेनिंग घेत असतो, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात की शांत राहायला पाहिजे असं. बरोबर आहे. पण आज त्या कुटुंबाला फायदा आहे त्या गोष्टीचा. नक्कीच खूपच फायदा. म्हणजे आज एकदम क्लोज आहे ती आमची. आणि आज चांगलं त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालीत व्यवस्थित. अरे वा. आणि LIC ला इतके आशीर्वाद देत असतात की म्हणजे मला बरं वाटतं ते ऐकून. आता त्यांनी म्युच्युअल फंडचं पण सुरू केलं, पण ही सुरुवात होती ती नुकतीच. बरोबर आहे. छान आहे छान आहे. खरे मंडळी हे सगळं तुम्ही ऐकताय, हा अनुभव ऐकून तर मी म्हणतेच की नाही, जी पेन्शन योजना आहेत याच्यात त्याचा आपण अगदी नक्की फायदा घेतला पाहिजे. मुलं बाळं चांगली आहेत नाही आहेत हा विषय नसतो, पण महागाई इतकी वाढते दिवसेंदिवस की किती त्यांच्यावर पण बर्डन द्यायचं. तर आत्ताच आपण आपल्यासाठी काही ना काही ही पावलं उचललीच पाहिजे. बरोबर आहे ना सर? अगदी बरोबर. सर आता हे सगळं तुम्ही सांगितलं ते पट्ट आहे, बरोबर आहे वाटतंय. पण काय आर्थिक नियोजनासाठी असा काय एक महत्वाचा सल्ला तुम्ही तुमच्याकडून द्या? मी सगळ्या म्हणजे तरुण मंडळींना आता जी किंवा इन्कम जनरेट होते त्यांना हा हेच सांगू इच्छित की तुमच्या इन्कमचा सुरुवातीच्या काळात 30 ते 40% इन्कम तुमचं बचत झाली पाहिजे. इन्कमच्या 30 ते 40. म्हणजे आज मी 50,000 कमवतोय तर साधारण 20 ते 25,000 रुपये मी बचत केली पाहिजे, जी हळूहळू कमी करत
नंतर ती म्युच्युअल फंडकडे वळली पाहिजे, कारण नंतर लायबिलिटीज वाढतात, मग बरोबर. आपल्याला तो तेवढा खर्च जमत नाही, तेवढी बचत करणं. तर त्या अनुषंगाने व्यवस्थित पोर्टफोलिओ बनवून केली पाहिजे. आणि नंतरही अगदी इन्कम वाढल्यावर सुद्धा तुमची निदान 20% अमाऊंट याच्यात गेली पाहिजे म्युच्युअल फंड इन्शुरन्समध्ये. हे मी Okay. आग्रहाने सांगेन. बरोबर आहे. हे सांगितलंय सरांनी, त्याच्यावर सगळे तरुण पिढीने स्पेशली काम करायचंय. सर, मला ना असं एक विचारायचंय, श्रीमंत लोक एवढे श्रीमंत कसे होतात? त्यांच्याकडे काय नियोजन असतं? श्रीमंत लोक कसे म्हणजे आता या मुलांना किंवा सगळ्यांनाच माहिती आहे, वॉरेन बफेचं नाव ऐकलं जातं. हो. त्यांनी 14व्या वर्षी सुरुवात हो. केली इन्व्हेस्टमेंटची. बरोबर. तर सातत्य, कोणत्याही हो. गोष्टीचं सातत्य आहे ना, त्यामुळे तुम्ही पैसेवाले होतात. Okay. पैसेवाले असंच होता येत नाही. जसं म्हटलं जातं की पाण्याची धार एखाद्या दगडावर सतत पडत राहिली तर दगड Yes. सुद्धा दुभंगतो. तसंच आहे, इन्व्हेस्टमेंटची धार तुमची सतत पडत राहिली पाहिजे. तुमचं कुटुंब इतकं बलवान होईल की तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये गरजच नाही काही करायची. बरोबर आहे. आणि म्हणजे हे SIP वगैरे सुद्धा रेग्युलर हो. काढून करोडपती होतो म्हणतात, तर हो. तसं होतं का सर? जसं मी तुम्हाला तो आता 15/15चा रूल सांगितला हां. की 15,000 15 वर्ष केली, हो, तसं हो, तुम्ही हो. 10,000 20 वर्ष केली Yes. तरी करोडपती हां. होता. तुम्ही 5,000 30 वर्ष केली तरी तुम्ही करोडपती होता. ओके. आणि नगण्य अमाऊंट आहे ना 5,000. खरंच आहे. फक्त तुमचं काय आहे, तुम्हाला स्वतःला बंधन घालायला हवं की मी 30 वर्ष तिथे बघणार नाही. करोडपती तुम्ही असेच व्हा. अरे वा. आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये असे आहेत करोड लोक, म्हणजे जवळजवळ 12 ते 15 करोडपती आहेत की अरे ज्यांचा वा. आम्ही पोर्टफोलिओ 1 कोटीचा बनवून दिलेला आहे. अरे वा, मस्त मस्त. त्याच्यामुळे नियोजन, अनावश्यक गोष्टींचा जो खर्च आपण वाढवतो तो पण कट केला पाहिजे. बरोबर. आणि या दृष्टीने जसं आपण स्वतःच्या तब्येतीकडे म्हणा, फिटनेस, फॅशन, कपडे, खाणं पिणं याच्यावर किती फोकस करतो, हा इथेच जायचंय, तिथेच खायचंय, हेच घालायचंय, तेच घालायचंय, तर या दृष्टीकडे पण म्हणजे इन्शुरन्स आहे, तुमचं म्युच्युअल फंड, SIP, हे पण बघायला गेलं तर असं खूप इझी वाटतंय की करू शकतो असं, पण त्याची माहितीच नसते सर. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे त्याची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जे सांगितलंय ना, मला ते ऐकून सुद्धा मला स्वतःला रिलॅक्स वाटते. अरे हा, असं होऊ शकतं, ठीक आहे, मग आपण करू शकतो किंवा आपण इतरांनाही हे सजेस्ट करू शकतो. कारण एवढं डिटेलमध्ये डीपमध्ये माहिती मी स्वतःही आजपर्यंत घेतली नव्हती सर. तर ती माझी एक चूक झाली, पण काही नाही, उशीर झालेला नाहीये. आज मला कळालंय ना, आजपासून मी नक्कीच पुढे या गोष्टींचा. सातत्य खूप कठीण आहे. म्हणजे लोकांना ते सोपं वाटतं. मी बोलतोय 15 वर्षात 1 कोटी, हो. 20 वर्षात 1 कोटी, पण सातत्य ठेवणं, कारण सेबीचा अहवाल आहे जी कंट्रोल करते म्युच्युअल हो. फंडला, त्या सेबीच्या अहवालात फक्त 2% लोक 10 वर्षापर्यंत पोहोचतात. त्याच्या आधीच ती रक्कम दिसते, कारण ट्रान्सपरन्सी आहे ना, हो. त्यामुळे लोक विड्रॉ करतात आणि मग त्यांची इस्टेट बनत नाही. जे गोल असतात ते बनत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते एक नुकसान स्वतः करून नाही घ्यायचंय आपण. बरोबर, अगदी. आज आपण नितीन सरांकडून खूप छान माहिती घेतलेली आहे आणि नक्कीच तुमच्या ज्ञानात या बाबतीत जो आपला आजचा विषय आहे त्याच्या बाबतीत नक्कीच भर पडलेली आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यायचा आहे तुम्ही आणि तुमचं आयुष्य खूप छान करायचंय. आणि अगदी माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहे की तुम्ही अगदी करोडपती अब्जोपती व्हा. आणि नितीन सर, तुम्ही आज मला आणि माझ्या प्रेक्षकांना, माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना तुम्ही खूप छान माहिती दिली, त्यासाठी तुमचे अगदी आभार मानते मी. धन्यवाद. पण खूप बरं वाटलं, कारण तुम्ही प्रश्न असे विचार की जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन होईल. बरोबर आहे. प्रश्न तुम्ही विचारले, खूप छान. बरे सर, थँक्यू सो मच. परत एकदा तुमचे मी आभार मानते. धन्यवाद. चला मंडळी, आता आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय. नितीन आणि सुजाता गांधी गेली 29 वर्ष फॉर एव्हर कन्सल्टंट ही आपली फर्म चालवत आहेत. त्यांचे हे भरपूर अवॉर्ड्स पाहून त्यांची मेहनत, सक्सेस हे दिसतच आहे. नालासोपारा, चिंचपोकळी, बोरिवली, नेरूर येथे त्यांचे ऑफिस देखील आहे. ते LICचे सर्टिफाईड लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर देखील आहे आणि त्यांनी खूप छान माहिती दिली आहे. या सर्व संदर्भात तुम्हाला त्यांची गरज वाटलीच तर त्यांचा फोन नंबर मी देते आहे. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्या.